धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळ्यात भाजपाच्या 47वा स्थापना दिन जल्लोषात साजरा। भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीला 46 वर्ष पूर्ण होऊन 47वा स्थापना दिवस शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला। शहरातील स्वर्गीय महादेव अंपळकर स्मृती भाजपा जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते पक्षध्वजारोहणाने करण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, अभिमान आणि एकजूट दिसून आली। कार्यक्रमादरम्यान मान्यवर, ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। या निमित्ताने पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत पुढील कार्यासाठी प्रेरणा देण्यात आली। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देस्ते, धुळे। स्थापना दिवस मुंबईला जेव्हा स्थापना झाली तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, लक्झरी करून इथून गेलो होतो आम्ही सर्वजण। बाबा मोरांकर, काकाजी वगैरे एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्या स्थापना दिवसाला आम्ही थांबलो। अनेक संस्मरणीय गोष्टी तिथं घडल्या। त्यावेळेला अटलजी आणि अडवाणीजी पण होते। अटलजी म्हणायचे आप अध्यक्ष बनव, अडवाणीजी म्हणायचे आप अध्यक्ष बनव, अशी स्थिती होती। पहिले फार निस्वार्थीपणे काम करणारी मंडळी भाजपमध्ये होती, आता पण आहे। हीच परंपरा घेऊन सर्वजण आता आपण काम करतोय। खूप वर्षानंतर एवढं भव्य दिव्य कार्यालय झालं, एक अभिमानाची गोष्ट आहे। आदरणीय अध्यक्षांनी जागा दिली, सर्व सहकार्य केलं आणि एवढी मोठी वास्तू उभी राहिली। फार आमच्यासारख्याला तर फार आनंदाची गोष्ट आहे। यात मदनलालजी आता येतील, उशिरा येतील, हे सर्व ते माहिती आपल्याला देतील। पहिले जनता पार्टी झाली 77मध्ये आणि 77 नंतर काही कारणास्तव फूट पडली आणि त्यावेळेला नंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। दुहेरी सदस्यत्व नको म्हणून सर्व हे जे चालू होतं, तर आपल्या लोकांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीची स्थापना केली। आज 46-47 वर्ष झाले। आम्हाला आनंद वाटतो की स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी पण होतो आणि आता पण आम्हाला हे करताना आनंद वाटतो। आणि विशेष अध्यक्षांनी जे वास्तू उभी केली याच्यात आम्हाला फार आनंद वाटतो। बाकी माहिती आपल्याला मदनलालजी। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।